महाराष्ट्रातील सर्व ITIमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचं OMG मराठी ITI या यूट्यूब चॅनलमध्ये एकदम मनापासून स्वागत आहे. चॅनल तुमचंच आहे आणि स्वागत पण तुमचंच आहे. तर आपली ही जी सिरीज चाललेली आहे एम्प्लॉयबिलिटी स्किल फर्स्ट इयरची सिरीज चाललेली आहे, ज्यामध्ये आपल्याला निम्मिनी MCQ दिलेले आहे आणि त्याचे आपले क्लास चाललेले आहे. आजचा आपला 9वा क्लास आहे. ऑलरेडी याच्या पहिले आपण 8 क्लास कंप्लीट केलेले आहे आणि त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करून दिलेली आहे. आणि हा जो सब्जेक्ट आहे फर्स्ट इयर सर्व ट्रेडकरिता कंपल्सरी आहे. म्हणजे जेवढे काही ट्रेड आहे तेवढ्या ट्रेडला एम्प्लॉयबिलिटी स्किल काय एकदम गरजेचा म्हणजे एकदम आवश्यक सब्जेक्ट आहे. त्याचीच आपली सिरीज चालली आणि ते खास आपल्या मराठीमध्ये. आणि जर तुम्हाला याच्या पूर्वीचे सेशन बघायचे असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवलेली आहे. सोबतच जर तुम्हाला फ्रीची मॉक टेस्ट द्यायची असणार, फ्रीमध्ये MCQ PDF डाउनलोड करायची असणार तर याची तुम्हाला काय केलेली आहे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. किंवा omgfreestudy.com जी आपली वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरनं पण तुम्ही काय करू शकता डाउनलोड करू शकता. पण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे ते सर्वात काय सोपं आहे. क्लिक केलं की तुम्ही त्या पेजवरती पोहोचून जाल. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा किंवा या प्रकारचा मी व्हिडिओ अपलोड करणार तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं. ठीक आहे, चला वळूया मग आपल्या मेन विषयाकडे. तर आजचा आपला 9वा क्लास आहे. तो फर्स्ट इयर एम्प्लॉयबिलिटी स्किल सर्व ट्रेड करता कॉमन आहे आणि कंपल्सरी पण आहे. तर आज आपण काय करणार की जो तिसरा चॅप्टरची आपली MCQ चाललेली आहे, ऑलरेडी आपले 15 MCQ कंप्लीट केलेले आपण याच्या पहिलेच्या क्लासमध्ये. आणि आता उर्वरित काय करू आपण आजच्या सेशनमध्ये पूर्ण संपवून टाकू. म्हणजे आजच्या सेशनमध्ये आपला तिसरा चॅप्टर काय होईल कंप्लीट होईल. ऑलरेडी पहिला, दुसरा आणि 6वा चॅप्टर आपण संपवलेला आहे. तर त्याचे क्लासेसची प्लेलिस्ट डायरेक्ट तुम्हाला तेही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. म्हणून डिस्क्रिप्शनमध्ये जा, तुम्हाला सर्व दिसून जाईल. फक्त वाचावं लागेल, वाचून तुम्हाला समजून घ्यावं लागेल. ठीक आहे, चला आपण पहिल्या प्रश्नाकडे वळू. तर प्रश्न 2 भाषेमध्ये इंग्लिश आणि मराठीमध्ये तुम्हाला जे समजते ते वाचा. मी मराठीमध्ये वाचून तुम्हाला सांगतो कारण की आपण कुठे आहोत महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, चला पहिला प्रश्न आहे रिकामी जागा ही समस्या सोडवण्यासाठी विचार करण्याचा एक मार्ग आहे. आता तुम्हाला जर समस्या सोडवायची आहे आणि विचार करून मार्ग काढायचा आहे तर नेमकं रिकामी जागा टेक्निक असते ना, एक प्रत्येक टेक्निक वेगळी असते. समस्या सोडवण्याची पण एक टेक्निक आहे, समस्या सोडवण्याची पण काय टेक्निक आहे. तर त्याला नेमकं आपण काय म्हणतो बघा, त्याला म्हणतो निर्णायक विचार म्हणतो किंवा क्रिटिकल थिंकिंग म्हणतो आपण. काय म्हणतो क्रिटिकल थिंकिंग. आता बघा त्याला आत्मविश्वास नाही म्हणता येईल की समस्या सोडवण्याचा जो विचार करण्याचा एक मार्ग आहे, पद्धत आहे, त्याला आत्मविश्वास नाही म्हणता येत, नकारात्मक वृत्ती पण नाही म्हणता येत, वेळेचे व्यवस्थापन किंवा वेळेचे मॅनेजमेंट पण नाही म्हणता येत. मागच्या क्लासमध्ये आपण बघितलं टाईम मॅनेजमेंट काय असते. तर ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण निर्णायक विचारसरणी म्हणतो. म्हणजे काय एकदम आपल्या अनुभवाचा वापर करून एकदम योग्य निर्णय घेणं आणि विचार करून बरोबर त्याला रस्ता काढणं, समस्येला सॉल्व्ह करणं, त्याला आपण काय म्हणतो क्रिटिकल थिंकिंग म्हणजे निर्णायक विचार म्हणतो. ठीक आहे, काय म्हणतो निर्णायक विचार म्हणजे क्रिटिकल थिंकिंग. त्याचं हे उत्तर काय एकदम बरोबर आहे. ठीक आहे, आता इथं निर्णायकच्या ठिकाणी तुम्हाला कधी गंभीर पण दिसू शकते, तर लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तिथे गंभीर आणि निर्णायक दोघांपैकी कोणतं एक मिळू शकते. त्याचं हे उत्तर काय बरोबर आहे. त्याचा नंतरचा प्रश्न आहे की 2 किंवा अधिक पर्यायांमधून निवड करणे ही प्रक्रिया रिकामी जागा म्हणून ओळखली जाते. आता तुम्हाला 2 पर्याय दिले आहे, 2 पर्यायाचा आता तुम्हाला 4 ऑप्शन दिले आहे. 4 पैकी तुम्हाला योग्य ऑप्शन डिसाईड करायचं. मग त्याला काय म्हणाल तुम्ही एखादा निर्णय देणे किंवा डिसिजन मेकिंग म्हणता येईल. त्याला काय म्हणता येईल डिसिजन मेकिंग. आता हे तर आपल्या अभ्यासातलं झालं, पण जीवनामध्ये पण आता तुमच्याकडे 2 मार्ग आहे. समजा एखादा तुम्ही कंपनी उभी करता किंवा एखादा बिझनेस ओपन करायचा, एखादा जॉब तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तर मग आता 2 ऑप्शन आहेत, तर दोघांपैकी योग्य कोणता राहील याचा निर्णय घेणं म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो डिसिजन मेकिंग म्हणतो. बरोबर, योग्य वेळेवर योग्य निर्णय घेणं. बरोबर आहे. मग तुम्हाला म्हणजे प्रश्नामध्ये बघा, प्रश्नामध्ये बरोबर सेट होते की 2 किंवा अधिक पर्यायामधून निवड करणे ही प्रक्रिया त्याला उत्पादन नाही म्हणता येईल, त्याला काय म्हणाल निर्णय घेणे म्हणून ओळखली जाते. वैज्ञानिक पण नाही म्हणता येईल, तांत्रिक पण नाही म्हणता येईल. ठीक आहे, त्याला डिसिजन मेकिंग असं म्हटलं तर म्हणजे बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणता निर्णय घेण्याचा भाग नाही असं म्हटलं आहे. निर्णय घेणे म्हणजेच काय आपली आता जे डिसिजन मेकिंग सांगितलं आपण तेच निर्णय घेणे. ते निर्णय घेणे म्हणजे एखादं काहीतरी सिलेक्ट करणं, पर्टिक्युलर डिसिजन घेणे एखाद्या गोष्टीचं किंवा एखादा टास्क आहे त्याच्यामध्ये पण डिसिजन घ्यायचं काम पडतं. त्याची एक पद्धत आहे. पहिली काय की समजा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामध्ये एखादा एक प्रॉब्लेम आहे, समजा एक काहीतरी समस्या आहे, त्याला काय करायचं आपल्याला आता डिसिजन मेकिंग करून त्याला सॉल्व्ह करायचं आहे. मग सर्वात पहिले काय करायचं, आयडेंटिफाय करायचं प्रॉब्लेम म्हणजे आपली अडचण काय. आता जसं तुम्हाला 2 नोकऱ्या लागल्या
द्या. आता तुम्हाला दोन्ही नोकऱ्यामधलं शोधायचं की नेमकं याच्यामध्ये अडचणी कोणत्या कोणत्या आहे त्याच्यामध्ये. मग अडचणी जर असेल किंवा अडचणीच तुम्हाला सॉल्व्ह करायचे असणार, मग काय करायचं, त्याचे ऑप्शन शोधायचे की नाही आता प्रॉब्लेम आहे तर मग त्या प्रॉब्लेमला सोल्युशन काय काय असू शकते, किती ऑप्शन आहे आपल्याकडे, किती उपाययोजना आहे आपल्याकडे त्या शोधायच्या. मग काय करायचं, त्याच्यातली बेस्टवाली सिलेक्ट करायची आणि मग काय करायचं, त्याला इम्प्लिमेंट करायचं, म्हणजे त्याच्या मागे लागायचं. म्हणजे एखादी गोष्ट प्रॉब्लेम क्रिएट झाला आहे, शोधायचं की याच्यावर उपाय काय, मग 4-5 उपायापैकी नेमका उपाय चांगला कोणता आहे, मग त्याला काय करायचं, सिलेक्ट करायचं, मग त्याच्यावरती ॲक्शन घ्यायची. मग तुम्हाला रात्री आखरी काय मिळणार, इव्हॅल्यूट करून त्याचं म्हणजे डिसिजन मिळणार फायनली का नाही आपल्याला असंच करायचं आणि मग असं ते करून टाकायचं असतं. ठीक आहे, त्याला काय म्हटलं जातं, त्याला बघा म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टी आहे त्याच्यामध्ये की बघा, आयडेंटिफाय प्रॉब्लेम ओळखायचे, समस्या ओळखायच्या, बरोबर आहे. कशामध्ये, डिसिजन मेकिंग करताना. डिसिजन मेकिंग म्हणजे एखादा निर्णय घेताना त्याचे पर्याय तयार करणं, एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता मग त्याचे पर्याय पण ते शोधायचे की नाही असं पण करावं लागेल. ठीक आहे, निर्णयाची अंमलबजावणी पण करावं लागेल, म्हणजे डिसिजन पण घ्यावं लागेल, म्हणजे सर्वच आहे. पण त्याच्यामध्ये कामगिरीचा काही घेणं देणं नाही आहे. तर विचारलाय कोणाचं घेणं देणं नाही आहे तेच विचारलं होतं, भाग नाही असं विचारलं, म्हणून याचा डी ऑप्शन काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न, कारण की याच्यामध्ये बघा तुम्हाला हा ऑप्शन कुठंच दिसणार नाही परफॉर्मन्सवाला, याच्यामध्ये पूर्ण याच्यामध्ये बघाल तर परफॉर्मन्स नाही आहे, म्हणून नाही आहे तेच विचारलं, म्हणून आपण त्याला डी काय केलं, परफेक्ट केलं. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे, मनू कोणताही निर्णय घेण्यापूर्वी समस्येचा नीट विचार करतो. आता मनू काय, कोणती समस्या आली की फडकन काही ॲक्शन घेऊन घेत नाही, पटकन ॲक्शन घेऊन घेत नाही, त्याच्यावरती काय करतो, एक बलगलू म्हणजे आरामात त्याच्यावरती काय करतो, विचार करतो, आरामात त्याच्यावरती काय करतो, विचार करतो आणि मगच त्याच्यावर त्याचा निर्णय घेतो. तर मग त्याला नेमकं काय म्हणता येईल, तर बघा त्याला हे म्हणजे रिकामी जागा, याचे उदाहरण आहे, कशाचे उदाहरण आहे, सेल्फ मोटिवेशनचे उदाहरण आहे का नाही, निर्णायक विचार हा ऑप्शन बरोबर आहे, म्हणजे त्याचा क्रिटिकल थिंकिंग आहे. म्हणजे एखादी गोष्ट घडली की ताबडतोब त्याच्यावर ॲक्शन घेणं ते योग्य पद्धत पण नाही आहे आणि ते योग्य होत पण नाही त्यांनी, बरोबर आहे. एक क्रिटिकल थिंकिंग असली पाहिजे, एक निर्णायक विचार असला पाहिजे, बरोबर शांतपणे बसून बरोबर विचार करून मग त्याच्यावरती ॲक्शन घ्यायचं, मग ते बोलायचं असो किंवा एखादं कृत्य करायचं असो, बरोबर आहे. मग त्याला आपण काय म्हणू, क्रिटिकल थिंकिंग किंवा निर्णायक विचाराचं हे उदाहरण आहे की बनू काय नीट विचार करून तो आपला निर्णय घेतो त्याच्यासाठी. ठीक आहे, त्याला टाईम मॅनेजमेंट नाही म्हणता येईल आणि तार्किक विचार पण म्हणता येणार नाही. ठीक आहे, म्हणजे याचं बी उत्तर काय होतं, एकदम परफेक्ट. नंतरचा प्रश्न आहे, आता बघा, रेवतीला तिच्या गावाबाहेर नोकरीचा ऑफर मिळाला, रेवतीला काय झालं, जॉब लागला. मग जसं उदाहरण दिलं 2 जॉब लागले किंवा जॉब लागला. ठीक आहे, रेवतीच्या गावाबाहेर नोकरीचा ऑफर आला, तिने साधक आणि बाधकांची यादी तयार केली, म्हणजे यादी केल्यानंतर ऑफर नाकारण्याचा निर्णय घेतला. म्हणजे तिला जॉब तर मिळाला, तिने काय केलं, त्याला आपण प्रोज आणि कॉन्स म्हणतो. प्रो आणि कॉन्स म्हणजे काय की त्याच्या चांगल्या गोष्टी आणि त्याच्या वाईट गोष्टी दोघांची काय केली, एक यादी तयार केली आणि बघितलं की आपल्याला चांगलं पडणार की हे वाईट पडणार, म्हणजे फायद्याचं पडणार की नुकसानीचं पडणार, ते त्या यादीमधनं तिनं समजून घेतलं. म्हणजे बघा, एखाद्या गावाला तुम्हाला जॉब लागला आहे, मग तिथं जाऊन आपल्याला काय काय फायदे होऊ शकते आणि काय काय नुकसान होऊ शकते, मग खर्च किती लागू शकतो, मग जायला किती त्रास होऊ शकतो, राहायची किती अडचण होऊ शकते, मग चांगल्या गोष्टी कोणत्या आहे की नाही, जॉब नोकरी चांगली आहे, पगार चांगला आहे, चांगलं गाव आहे, अशा चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी, मग या दोघांमध्ये विचार करून मग आपण सिलेक्ट करायचं की जायचं की नाही जायचं. तर तिनं विचार केला रेवतीने की आपण नाही जायचं, बरोबर आहे. मग तिने रिकामी जागा प्रक्रियेचा अनुसरण केला, म्हणजे नेमकं आता तिनं काय केलं, तिला जॉबचा ऑफर मिळाला, तिने काय केलं, फायदे नुकसान बघून घेतले आणि ठरवलं का भाऊ मी काही जॉबवरती येणार नाही म्हणून किंवा मी जॉईन करणार नाही. तर मग तिनं नेमकं काय कशाचा काय घेतला तिने, तर तिनं काय केलं, डिसिजन मेकिंगची टेक्निक वापरली. कोणती वापरली, डिसिजन मेकिंग. म्हणजे तिनं प्रॉब्लेम समजून घेतला की नाही आपल्याला बाहेर जायचं आहे, मग तिनं काय केलं की त्याला त्याचे ऑप्शन शोधले, बाहेर काढलं त्या प्रॉब्लेमला, मग त्याच्यावर ऑप्शन शोधले की काय काय सोल्युशन होऊ शकते, मग याच्यात आपला फायदा आहे की नुकसान दिसलं, मग म्हटलं नाही करत मी जॉब, मला जॉबवर यायचं नाही. त्याला काय म्हणू, निर्णय घेणे किंवा डिसिजन मेकिंग असं त्याला म्हणता येईल. ठीक आहे, बाकीचे ऑप्शन तुम्ही वाचू शकता. त्याच्यानंतर आहे वेळ व्यवस्थापनाचे फायदे काय, जर तुमचं टाईम मॅनेजमेंट जर असलं तर त्याचा नेमका तुम्हाला फायदा काय काय होऊ शकतो असं तुम्हाला विचारलेलं आहे. एकदम सोपं, काय होईल, काम वेळेवर पूर्ण होईल. जर तुमचा टाईम मॅनेजमेंट असला तर बरोबर टाईम मॅनेजमेंटनी अभ्यास असो किंवा तुमचं काम असो बरोबर वेळेवर संपणार. दैनंदिन उद्दिष्टे साध्य करा म्हणजे साध्य होईल. म्हणजे तुम्ही ठरवून जर ठेवलं बरोबर टाईम मॅनेजमेंट, तर आज आपण ठरवलेलं काम आज संपून जाईल, म्हणजे आपण रोजचं काम बरोबर रोज पद्धतीने करू शकतो. तो अभ्यास पण आला त्याच्यामध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे तणाव कमी येईल, बरोबर आहे. आपलं काम जर प्रॉपर पद्धतीने प्रॉपर दिवशी प्रॉपर वेळेवर प्रॉपर पद्धतीने झालं तर टेन्शन येणारच नाही ना, तणाव येणारच नाही. म्हणजे सर्वच गोष्टी काय कशामधल्या आहे, ऑल ऑफ दिस आपला ऑप्शन राहील की टाईम व्यवस्थापनाचे, वेळ व्यवस्थापनाचे पूर्णच्या पूर्ण ऑप्शन काय एकदम परफेक्ट आहे, म्हणून याचं डी उत्तर पण काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे,
की वेळेचे चांगले व्यवस्थापन कामावर रिकामी जागा सुधारण्यास मदत करते. जर तुमचं टाईम मॅनेजमेंट जर परफेक्ट असणार तर तुम्हाला विकनेस सुधारण्यास मदत करते असं नाही म्हणता येईल, पण तुम्ही आपली कामगिरी म्हणजे आपली परफॉर्मन्स काय करू शकता, सुधारवू शकता जर तुम्ही वेळेचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केलं तर. कारण की तुम्ही परफॉर्मन्स वाढणार ना. कारण की तुम्ही समजा एखादं काम 2 तासात होत आहे आणि त्याला तुम्ही 2 दिवस लागत आहे, तुमचं परफॉर्मन्स एकदम वाईट आहे, एकदम खराब आहे. पण तुम्ही टाईम मॅनेजमेंट करून तुम्हाला माहिती आहे 2 तासाचं काम आहे 2 तासात झालंच पाहिजे, तर तुमचं परफॉर्मन्स काय होईल, चांगलं होईल. परफॉर्मन्स काय होईल, चांगलं होईल. तर ते सुधारण्यास काय होईल, मदत होईल. म्हणून टाईम मॅनेजमेंट काय एकदम इम्पॉर्टंट आहे. ते विद्यार्थी जीवन असो किंवा मग तुमचा जॉबचं जीवन असो, दोन्ही याच्यामध्ये ते एकदम परफेक्ट आणि एकदम कामाचं पण आहे. त्याच्यानंतर आहे कामाच्या वेळेच्या ब्लॉकला रिकामी जागा तंत्र म्हणतात. आता तुम्हाला कामाच्या ब्लॉकचा अर्थ काय की अभ्यास करण्याकरता किंवा कोणतंही काम करण्याकरता ॲक्च्युली टेक्निक वापरली जाते, त्याला पोमोडोरो कॉन्सेप्ट असं म्हटलं जातं. याचा डिटेल पण व्हिडिओ तुम्हाला एखाद्या वेळेस मिळून जाईल किंवा दिसून जाईल. तर पोमोडोरो म्हणजे नेमकं काय, तर तुम्ही आपल्या कामाचे काय कराल, अभ्यास जरी करायचा असाल त्याला काय करा की तुमचा टास्क घ्या, पहिले तुम्हाला किती वेळ करायचा आहे त्याच्यात 25-25 मिनिटाचा ब्रेक करून काय करा, अलाराम लावून ठेवा. मग तुम्ही कामाला लागा. मग अशी स्टेप वाईज प्रोसेस मी शॉर्टकटमध्ये फास्ट सांगतो कारण थेरीचा क्लास नाही आहे ना त्याच्यामुळे, ठीक आहे. मग तुम्ही काय करा, बरोबर 25 मिनिटानंतर थांबा, थोडंसं काय करा, ब्रेक घ्या, थोडासा ब्रेक घ्या 2-4-5 मिनिटाचा, ठीक आहे, 5 मिनिटाचा. पुन्हा 25 मिनिटाचा अलाराम समोरचा राहील. पुन्हा तुम्ही हेच काय करा, वारंवार करत राहा, वारंवार करत राहा. मधात ब्रेक घ्या, मोठं झालं की मोठा ब्रेक घ्या. असं करत याला पोमोडोरो टेक्निक म्हटलं जातं. तेच विचारलं की वेळेचा ब्लॉक करून एक टेक्निक आहे, त्याला काय म्हणतो, पोमोडोरो कॉन्सेप्ट म्हणतो, ठीक आहे. काय म्हणतो, पोमोडोरो कॉन्सेप्ट. त्याचा आता सध्या सी ऑप्शन काय एकदम परफेक्ट आहे, ठीक आहे, सी ऑप्शन बरोबर आहे. चला नंतरचा प्रश्न आहे की लंच ब्रेक दरम्यान रहीम MS ऑफिस शिकतो. आता MS ऑफिस म्हणजे काय, त्याच्यामध्ये वर्ड येतं, पॉवर पॉईंट आहे, एक्सेल येतं, पुन्हा बाकीचे पण आहे, पण कामाचे वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट. MS ऑफिसमध्ये सॉफ्टवेअर आहे, मी सांगितलं एक अप्लिकेशन सॉफ्टवेअर आपल्या कम्प्युटरमध्ये असतं आणि ते जवळपास ऑफिसमध्ये कंपल्सरी वापरावंच लागतं, त्याच्याशिवाय कामच नाही निघत, बरोबर आहे. तर लंच ब्रेक दरम्यान रहीम काय करतो, MS ऑफिस शिकत आहे. तर मग रिकामी जागा हे कशाचे उदाहरण आहे, हे कशाचे आहे बघा, त्या वेळेमध्ये तो शिकत आहे. त्याला ओव्हर थिंकिंग नाही म्हणता येईल, ऑनलाईन नोकरी नाही म्हणता येईल, तार्किक विचार पण नाही म्हणता येईल, पण त्याला वेळेचे व्यवस्थापन म्हणता येईल. कसं की तो बरोबर लंच ब्रेकमध्ये जेवण पण करत आहे आणि त्या वेळेत ते शिकून पण घेत आहे, म्हणजे वेळेचा बरोबर तो काय करत आहे, सदुपयोग करत आहे. म्हणजे त्याला आपण काय म्हणू, टाईम मॅनेजमेंट काय त्याचं एकदम बेस्ट आहे. टाईम मॅनेजमेंट कसं आहे त्याचं एकदम बेस्ट आहे, म्हणजे याचं उत्तर पण काय एकदम बेस्ट राहील आणि करेक्ट राहील, ठीक आहे. चला नंतरचा प्रश्न आहे, भानू काय करताय, 25 मिनिटाचा टास्क प्लॅनर तयार करतो. भानू 25 मिनिटाचा टास्क प्लॅनर तयार करतो आणि ब्लॉक केल्यावर त्या वेळेमध्ये कधीही विचलित होत नाही. ती कोणती पद्धत अवलंबत आहे किंवा पद्धत अवलंबते असं तुम्हाला विचारलं आहे भानू. तर मी आत्ताच सांगितलं 25 मिनिटाचा बरोबर 25 मिनिटाचे टास्क करायचे, मधामध्ये 5-5 मिनिटाचे ब्रेक घ्यायचे. मोठा टास्क झाला, 4-5 टास्क झाले की मी 15-20-30 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा. तर या टेक्निकला आपण काय म्हणतो, म्हटलं मी पोमोडोरो कॉन्सेप्ट म्हणतो. काय म्हणतो, पोमोडोरो टेक्निक किंवा कॉन्सेप्ट म्हणतो, ज्यांनी अभ्यास पण करू शकता आणि कोणतं काम पण करू शकता, तुम्ही बोर पण होणार नाही. कारण की म्हणून आपले सेशन काय असतं, अर्ध्या तासाच्या कमी क्लास करण्याचा प्रयत्न करतो. कारण आपण पण कोणता कॉन्सेप्ट वापरतो, पोमोडोरो कॉन्सेप्टच वापरतो, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना, कारण कसं आहे 25 मिनिट होऊन गेले म्हणजे 25 ते 35 मिनिटापर्यंत झालं की तुमचं मन काय होते, भटकायला लागते. म्हणून आपण काय करतो, क्लास छोटे करण्याचा प्रयत्न करतो अर्ध्या तासाच्या आतमध्ये. मग इथे हाच कॉन्सेप्टचा आपण तिथे विचार केलेला, ठीक आहे. मग याला काय म्हणतो, पोमोडोरो कॉन्सेप्ट म्हणतो. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्याही समस्येवर उपाय शोधणे रिकामी जागा कौशल्य म्हणून ओळखले जाईल. कोणत्याही याच्यावरती जर तुम्हाला उपाय शोधायचा आहे, प्रॉब्लेम शोधायचा आहे, त्याला जास्त विचार म्हणता येणार नाही, त्याला प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणता येईल. काय म्हणजे समस्या सोडवायचा आहे ना, त्याला निर्णय विचार नाही म्हणता येईल, निर्णय घेणे नाही म्हणता येईल, समस्या सोडवायची आहे. तर मग त्याला कौशल्य कोणतं, तर प्रॉब्लेम सॉल्विंग काय ती टेक्निक आहे. काय प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक आहे. थिंकिंग वेगळं झालं, मेकिंग वेगळं झालं आणि ओव्हर थिंकिंग पण वेगळं झालं. याला प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणता येईल. म्हणजे एखाद्या समस्येवर मात करणं किंवा त्याचं सोल्युशन काढून त्याला डिस्ट्रॉय करणं त्या समस्येला, म्हणजे त्याला समस्या सोडवण्याचे आपण काय म्हणू, कौशल्य म्हणून. म्हणजे त्याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे, ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते पाऊल समस्या सोडवण्याचे पाऊल नाही असं म्हटलं. आता बघा, समस्या सोडवण्याचीच गोष्ट चाललेली आहे, तो कोणतं नाही म्हटलं आहे पाऊल. तर बघा, सर्वात पहिले समस्या ओळखणे. मगच आपण बघितलं बघा, समस्या ओळखणे, हो, समस्येला आपल्याला आयडेंटिफाय करणे आहे, ते त्याच्यातलं पाऊल आहे. त्याच्यानंतर समस्या भागांमध्ये विभाजित करणे, म्हणजे जर प्रॉब्लेम झाला आहे तर ते ओळखून घेणं आणि त्याच्या तुकड्यामध्ये त्याला पार्टमध्ये त्याला करणं. अभ्यास जरी असला, एक समस्याचा आहे ना, एक अभ्यास म्हणजे त्याला तुकड्यामध्ये वाटून घेणं, म्हणजे त्या प्रॉब्लेमला काय करणं, डिवाईड करणं. त्याच्यानंतर
सेट टायमर, इथं टायमर प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना टायमर सेट नाही करायचा आहे, पण त्याच्यावर उपाय शोधावा लागणार. म्हणजे टायमर सेट करायची गरज नाही आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. प्रॉब्लेम एका दिवसात होऊ शकते, एका मिनिटात होऊ शकते सॉल्व्ह, एका वर्षातही सॉल्व्ह होऊ शकते. का कोणाकोणाचं आयुष्य चालत जाते तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. तर ते त्याच्यातलं पाऊल नाही आहे टायमिंग, कारण की त्याला टाईम आपण देऊ शकत नाही की एवढ्या मिनिटामध्येच मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार, असं होऊ शकत नाही. त्याला वेळ कमी जास्त होऊ शकतं. ठीक आहे, म्हणून याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे, जर एखादी व्यक्ती समस्येवर उपाय शोधण्यात सक्षम आहे, एखादी व्यक्ती समस्येवर एखादा प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यावरती उपाय शोधण्यामध्ये सक्षम आहे, तर तो रिकामी जागा वर बरे होईल. तो कशावर बरे होईल असं म्हटलं म्हणजे त्याने काय होईल, एखाद्या तो सक्षम आहे एखादा उपाय शोधण्यास, तर मग त्याला स्वप्रेरणा आहे असं म्हणू शकतो का नाही. तो समस्या सोडवण्यामध्ये काय होईल, बरे होईल, वर बरे होईल. म्हणजेच काय, तो ॲक्च्युली बरा आहे त्याच्यामध्ये. ते प्रश्नाचा मिनिंग काहीतरी वेगळाच झाला आहे, तरी पण बघा प्रश्न बरोबर समजून घ्या. जर एखादी व्यक्ती समस्यांवर उपाय शोधण्यास सक्षम आहे, म्हणजे तो सक्षम आहे, तो उपाय शोधू शकतो, तर याचा अर्थ की त्याला आपण काय म्हणू, समस्या सोडवण्यावर तो काय होईल की बरे होईल. म्हणजे तो समस्या सोडवू शकतो बऱ्यापैकी, म्हणजे सर्वांच्या समस्या तो सॉल्व्ह करू शकतो, स्वतःच्याही करू शकतो, लोकांच्याही करू शकतो. आता इथं सेंटेन्स ते मॅच नाही झाला आहे, पण बरोबर लक्षात ठेवायचं उत्तर काय आहे, प्रॉब्लेम सॉल्विंग. म्हणजे प्रॉब्लेमला काय करताय, सॉल्व्ह करताय ना, म्हणून त्याचं उत्तर प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजे समस्या सोडवणे. ठीक आहे, तर याचं बी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, सोनी लॅपटॉपवरील डाउनलोड समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. आता सोनी एका व्यक्तीचं नाव आहे. ठीक आहे, व्यक्ती म्हणजे मुलगी असणार आता सोनी नावाची. तिला लॅपटॉपमध्ये डाउनलोडचा प्रॉब्लेम झाला, काहीतरी डाउनलोड करत असणार, ते होत नसणार. तर मग त्याच्यावरती ते प्रयत्न करत आहे सॉल्व्ह करण्याचा. तर पहिल्याच प्रयत्नातील तिला यश आले नाही, म्हणजे तिनं पहिला प्रयत्न केला त्याच्यामध्ये तिला यश आले नाही, तर आता तिने काय करायला पाहिजे, तुमच्या मताने तिने काय करायला पाहिजे. प्रॉब्लेम आला, प्रयत्न केला सॉल्व्ह करायचा, नाही झाला, मग आता काय करायला पाहिजे, ते ऑप्शन एकदम मजेदार प्रश्न आहे. काय, दुसरा मार्ग वापरून पहा. बिलकुल त्या प्रॉब्लेमनी सॉल्व्ह नाही झाला तर दुसऱ्या मार्गाने सॉल्व्ह करून बघा, असं करू शकते ती. बिलकुल हा वाला ऑप्शन बरोबर आहे. दुसरा आहे, काम सोडून द्या, म्हणजे एकदा नाही झाला तर सोडून द्या, हारून जा, असं करू का, बिलकुल नाही, हे बिलकुल चांगलं नाही. कधी समस्या सोडवू नका, हेही काय चांगला उपाय आहे का, नाही, म्हणजे प्रॉब्लेम आला तर सोडवायचाच नाही. ठीक आहे, त्याच्यानंतरचा आहे, नोकरी सोडून द्या, नोकरी सोडली किंवा नोकरी सोडा, हे काय ऑप्शन आहे का, तुमचा लॅपटॉप काम नाही करत तुम्ही नोकरी सोडून द्याला, असं होऊ शकते का, नाही. तिने काय करायला पाहिजे, पुन्हा नवीन पद्धतीने त्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. नाही सॉल्व्ह झाला तर त्यांनी टेक्निशियनकडे जायला पाहिजे आणि सॉल्व्ह करून घ्यायला पाहिजे. ठीक आहे, पण प्रयत्न केलाच पाहिजे 100%. ठीक आहे, म्हणजे याचं हे उत्तर काय होतं, बरोबर. त्याच्यानंतर स्टीवच्या, ठीक आहे, स्टीव म्हणजे एक मुलगा आहे, स्टीवच्या आईने त्याला सांगितले की मिक्सर ग्राइंडरवर काम करत नाही, म्हणजे मिक्सर ग्राइंडर काम करत नाही. कोणी सांगितलं, स्टीवच्या मम्मीने सांगितलं, त्याच्या आईने सांगितलं का अरे मिक्सर ग्राइंडर काम करत नाही. तर समस्येचे निराकरण करण्यासाठी त्याची पहिले पाऊल काय असावे, म्हणजे तुम्हाला कोणी प्रॉब्लेम सांगितला किंवा कोणताही प्रॉब्लेम हो, त्याच्यामध्ये पहिला पार्ट काय असला पाहिजे किंवा पहिली स्टेप तुमची काय असली पाहिजे. 4 ऑप्शनपैकी हाही मजेदार प्रश्न आहे असं म्हणू शकतो आपण. काय, तक्रार करा, कंप्लेंट करा. पहिलेच कंप्लेंट करा का, जसं आईनं म्हटलं अरे मिक्सर काम करत नाही. हो, पण नेमकं मिक्सर का बरं काम नाही करत ते तर आपल्याला बघावं लागेल. समजा तुमची कस्टमर केअर असणार त्या मिक्सरचा, तर त्याला फोन करून तक्रार करणं, काही पहिलेच तू तक्रारवाला विचारणं काय, सर प्रॉब्लेम काय झाला आहे नेमका मिक्सरमध्ये, आणि तुम्हाला माहीतच नाही प्रॉब्लेम काय झाला, तुम्ही काय सांगाल, बरोबर आहे. मग हे पहिलं पाऊल आपलं राहू शकत नाही. त्याच्यानंतर समस्या ओळखा, आयडेंटिफाय द प्रॉब्लेम. बिलकुल 100%. पहिले काय करा की नेमकं आईच्या हाताने पिन नाही लागत आहे, की नेमकी लाईट गेली आहे, की नेमका वायर कटला आहे, की नेमकं मीटर अडकत आहे, की ओव्हरलोड झाला आहे, तुम्हाला बघावं लागेल ना, आयडेंटिफाय करावं लागेल, तरच तुम्ही नंतरची स्टेप करू शकता. तर पहिली स्टेप काय झाली की सर्वात पहिले कोणतीही समस्या झाली तर पहिले ओळखून घ्यायचं की नेमकी ती समस्या कशाने झाली आणि का बरं झाली, बरोबर आहे. मग त्याच्यानंतर मिक्सरची विक्री करा, म्हणजे खराब झाला म्हटलं आहे ना तर काढायचं आणि विकायलाच न्यायचं, मूर्खपणा झाला, बरोबर आहे. फेकून देणं हे तर त्याच्यापेक्षा मूर्खपणा झाला, बरोबर आहे. हे सर्व मूर्खपणाचे ऑप्शन दिलेलं आहे, पण बी ऑप्शन काय एकदम बरोबर आणि एकदम बेस्ट आहे. म्हणजे याचं उत्तर पण काय, बी बिलकुल परफेक्ट आहे. ठीक आहे, तर इथे काय झाले, आपले पूर्ण 30 प्रश्न पण काय झाले इथे संपले. म्हणजे हा जो चॅप्टर होता आपला कितवा, तिसरा, तोही इथे काय झाला, संपलेला आहे. म्हणजे याचे पूर्ण MCQ संपलेले आहे. तर मग इथे या सेशनला थांबवू शकतो. त्यापूर्वी तुम्ही काय करायचं, जर सेशन आवडलं असेल तर आठवणीने काय करा, सेशनला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत तुमच्या ग्रुपमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आठवणीने शेअर करा. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असणार किंवा काही सजेशन असणार तर कमेंट करा. आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. आणि याच्यानंतरचं सेशन बघण्याकरता नेक्स्ट व्हिडिओवर क्लिक करून बघू शकता. तोपर्यंत ब्रेक घेतो. धन्यवाद.